जय भारतचे संविधान भुसावळ येथील आयुर्वेद चिकित्सालय तथा पंचकर्म केंद्र या हॉस्पिटलमध्ये आपण प्रत्यक्ष आलेलो आहोत आणि हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत वैद्य डॉक्टर कल्पेश गुडवे हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टरांचं एक संयमी, सडेतोड आणि एक अनुभवी अशा प्रकारचं डॉक्टरांचं नेतृत्व आहे आणि या पंचक्रोशीमध्ये या हॉस्पिटलची चांगल्या प्रकारे ख्याती आहे. एक प्रसिद्ध आणि सुसज्ज वातानुकूलित असं हॉस्पिटल आहे. डॉक्टर साहेब, आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. तर या आधी आपल्या आपण कोणकोणते पुरस्कार वगैरे आपल्याला मिळालेले आहेत याच्या संदर्भात आपण काय सांगाल? माझं ग्रॅज्युएशन हे चैतन्य महाविद्यालय साकेगाव येथून झालेलं आहे. त्यानंतर माझं पदव्युत्तर शिक्षण हे वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी मी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. तिथे माझे रिसर्च आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये. आणि त्यानंतर 1 ते 1.5 वर्षापासून मी वैद्यकीय सेवा इथे सुरू केलेली आहे. डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलं की 1 ते 1.5 वर्ष झाले मी वैद्यकीय सेवा सेवा या ठिकाणी चालू केलेली आहे. डॉक्टर साहेब, 1 ते 1.5 वर्ष या सेवेला आपला कालावधी झालेला आहे, 1 ते 1.5 वर्षाचा. याच्या संदर्भात आपल्याला आपण याच्या संदर्भात आयुर्वेदाच्या संदर्भात या कालावधीमध्ये आपण काय केलेलं आहे त्याच्या संदर्भात आपण काय सांगाल? आयुर्वेद ही फार जुनी चिकित्सा पद्धती आहे. हजारो वर्षांपासून आयुर्वेद आपल्याला माहित आहे. त्याचप्रमाणे माझ्या घराला आयुर्वेद शास्त्राची परंपरा प्राप्त झालेली आहे. माझे वडील हे गेले 42 वर्षे याच ठिकाणी प्रॅक्टिस करत आहेत आयुर्वेदाची, वैद्य विकास रामदास गुळवे. त्यानंतर तीच परंपरा पुढे घेऊन जायचा मी विचार केला, म्हणून आयुर्वेदालाच ऍडमिशन घेतली आणि त्यानुसार मी इथे आता 1.5 वर्ष झाले प्रॅक्टिस करत आहे. माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं, माझ्या पत्नीचं आणि माझ्या बहिणीचं या सर्वांचं आयुर्वेद शिक्षण झालेलं असल्याने मला खूप चांगल्या प्रकारे लहानपणापासून आयुर्वेदाचं मार्गदर्शन लाभत आलं. त्यानुसार आयुर्वेदाकडे मला बऱ्यापैकी ओढ निर्माण झाली आणि त्यातून मी हा निर्णय घेतला. आणि 1 ते 1.5 वर्ष झाले मी इथे चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत आहे. माझ्या ट्रीटमेंटने बऱ्याचशा लोकांना छान रिझल्ट पण मिळतात. तर या प्रकारे 1 ते 1.5 वर्ष सेवा केलेली आहे आणि अजून पुढे मी ती चालू ठेवणार आहे तशीच. डॉक्टर साहेब, आपलं एक चांगल्या पद्धतीचं एक सुसज्ज एक वातानुकूलित आपला हॉस्पिटल आहे. तर आपण या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये आपण काय संदेश द्याल? काय सांगाल? वातानुकूलित हॉस्पिटल करण्याचा उद्देश हा की काळानुसार आपल्या सर्वांना बदलावं लागतं आणि आजकाल काळाची गरज झालेली आहे. जे कोणी रुग्ण येतात त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या, त्या दृष्टीने हे हॉस्पिटल मी बनवलं आहे. या ठिकाणी सुसज्ज असा पंचकर्म विभाग, औषधी वितरण विभाग हा त्या दृष्टीनेच बनवला गेलेला आहे. डॉक्टर साहेब, एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल आहे आणि या पंचक्रोशीमध्ये आपलं एक ख्याती आहे. तर या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे? आपण काय सांगाल? माझं फ्युचर विजन असं राहील की आयुर्वेद शास्त्र हे ॲज इट इज, जसं आपल्या ग्रंथांमध्ये हजारो वर्षांपूर्वी वर्णन करून सांगितलेलं आहे, ते त्याच माध्यमामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. याचं कारण असं की आजकाल आयुर्वेदाला बरेचसे लोक हे सुडो सायन्स असं समजतात किंवा होम रेमेडीज म्हणजे आयुर्वेद असं लोकांना वाटतं. तर तसं नाहीये. आयुर्वेद शास्त्र जाणणारे जे कोणी जाणकार वैद्य आहेत त्यांच्या मदतीने, तसेच स्वतः आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास करून माझ्या घरातील 40 वर्षाची आयुर्वेदाची परंपरा बघता आयुर्वेद शास्त्र हे ज्याप्रमाणे ग्रंथात वर्णलेलं आहे ते ऍज इट इज लोकांपर्यंत पोहोचावं. त्यात कोणत्याही प्रकारचे मिसकन्सेप्शन किंवा चुकीच्या समजुती लोकांपर्यंत पोहोचाव्या नाही. तशा पोहोचल्या असतील तर त्या दूर केल्या गेल्या जावा. त्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. डॉक्टर साहेब, या ठिकाणी आपण सांगितलं किंवा एक चांगल्या प्रकारची आयुर्वेदाच्या संदर्भात क्षेत्रामध्ये चांगली परंपरा आहे. वडील वगैरे जे आयुर्वेदाच्या संदर्भामध्ये चांगले त्यांना नॉलेज आहेत आणि त्यांची चांगली ख्याती आहे. त्यानुसार आपण एक निर्णय घेतलेला आहे. आपण पण डॉक्टर आहात. एक चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध ज्योतामध्ये आपलं नाव आहे. तर या दृष्टिकोनातून आपण सर्वसामान्य जनता आणि डॉक्टरवृंद आणि सर्वसामान्य जनता यांना आपण काय आवाहन करणार आहेत? काय सांगाल? आयुर्वेद ही फार जुनी चिकित्सा पद्धती आहे असं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हजारो वर्षांपासून आयुर्वेद चालत आलेला आहे. त्यानुसार आजकाल लोकांना बऱ्याच प्रकारचे आजार असतात, परंतु त्यावर त्यांना उपचार घेण्यासाठी योग्य दिशा मिळत नाही. तर ती योग्य दिशा देण्याचा प्रयत्न गुळवे आयुर्वेद हे गेले 40-42 वर्ष झाले प्रयत्न करत आहे या गोष्टीसाठी. त्याचप्रमाणे
आयुर्वेद शास्त्र हे फक्त पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स बघून किंवा जे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहे फक्त एवढं बघून ट्रीट नाही केलं जात. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जे काही बेसिक पॅरामीटर्स सांगितलेले आहेत, दोष, दुष्य, मल वगैरे नाडी परीक्षण सांगितलेलं आहे, ते बघून त्यानुसार इथे चिकित्सा केली गेली जाते. त्याचप्रमाणे फक्त रिपोर्ट बघून चिकित्सा केल्या असता आपल्याला योग्य तो अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी रुग्णाला प्रत्यक्षरित्या तपासणं हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि आजकाल लोकांना याबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा. योग्य त्या प्रकारे वैद्यकीय चिकित्सा पद्धती लोकांपर्यंत पोहोचली जावी. कारण रिपोर्ट्स हे फक्त दीज आर जस्ट द आइसबर्ग्स. म्हणून आणि मुळापासून आपल्याला जर चिकित्सा करायची असेल, तर डिटेल हिस्ट्री घेणं पेशंटचं गरजेचं असतं. आजकाल बऱ्याच लोकांना याबद्दल अवेअरनेस नाहीये. त्यासाठी त्या दृष्टीने माझे फ्युचर एफर्ट्स राहणार आहेत. डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी एक सविस्तर माहिती दिली आहे. आयुर्वेदाच्या संदर्भात त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. डॉक्टर साहेब एक प्रश्न अजून एक करावासा वाटतो, की आपण आपल्या एका सुसज्ज आणि एक वातानुकूलित आपलं हॉस्पिटल असल्या कारणाने इथपर्यंत आपण मजल मारलेली आहे. तर याचं श्रेय आपण कोणाला द्याल? काय सांगाल सर? सर्वप्रथम मी माझं हे सर्व श्रेय माझे आई-वडील आणि त्यांचे गुरु वैद्य कैलासवासी वैद्य श्री तात्या शास्त्री जळूकर यांच्या चरणी माझं सर्व यश मी त्यांना देणार. माझे वडील हे 40 वर्षाची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी वंश परंपरेने हे शास्त्र शिकलेले आहेत. तात्या शास्त्री जळूकरांच्या घरी गुरुकुल पद्धतीने माझ्या वडिलांनी, माझ्या आईनी आयुर्वेद शास्त्राचं ज्ञान प्राप्त केलं. त्यानंतर त्यांनी ते प्रॅक्टिसमध्ये उतरवलं आणि आता हे सर्व ज्ञान त्यांनी ते मला दिलेलं आहे. तर माझं संपूर्ण श्रेय हे माझ्या आई-वडिलांना आणि गुरु तात्या शास्त्री जळूकर यांना मी देणार. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, की या ठिकाणी सर्व श्रेय माझे आई-वडील आणि माझे गुरु वगैरे यांना देणार आणि साने गुरुजींनी श्यामच्या आईमध्ये एक सुंदर सुभाषित केलेलं आहे, की "आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धार आई माझी." आणि आईच्या आई-वडिलांच्या प्रेरणेस या ठिकाणी मी या या ठिकाणी आहेत आणि आई-वडिलांचं त्यांनी आवर्जून नाव घेतलेलं आहे आणि याचं श्रेय सर्व श्रेय त्यांच्याकडे जातं. या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. याही पुढे जाऊन सांगतो, की "उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी." अशी उंच भरारी डॉक्टर साहेबांनी मारलेली आहे, त्यांच्या हॉस्पिटलने मारलेली आहे आणि या पंचक्रोशीमध्ये एक चांगलं नावाजलेलं आणि प्रसिद्धी झोतात असलेलं असं हे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलला भेट द्या आणि इथे भेट दिल्यानंतर आपल्या आत्मिक समाधान होईल अशा पद्धतीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं आणि या ठिकाणी पेशंटला चांगल्या प्रकारचा दिलासा मिळतो. या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि आपलं भविष्य आजमावून पहा. जोगीलाल सुरवाडे, टीव्ही 24 नॅशनल न्यूज चीफ एडिटर.